एक तर श्रीकांत भारतीय साहेबांना धन्यवाद, कारण एक इनोव्हेटिव्ह सब्जेक्ट पहिल्यांदा आपल्या सभागृहामध्ये चर्चेला आला आणि हा इतका मोठा विषय आहे। ही जी ई स्पोर्ट्सवाली इंडस्ट्री आहे ना, $1 बिलियन आता त्याचं त्या ठिकाणी इतका मोठं टर्नओव्हर आहे, त्यालाही सरपास करणारा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि हे समजण्याच्या पलीकडे आहे। पण याच्यामध्ये मंत्री महोदयांना आमची विनंती ही आहे की याच्यामध्ये जो आपले फिजिकल गेम आहे, आपले पारंपरिक जे काही क्रीडा क्षेत्रातले जे गेम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या ई स्पोर्ट्समध्ये आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये एक थीन लाईन आहे, एक छोटीशी त्याच्यामध्ये लाईन आहे। तर याचा कसं फरक करता येईल तोही आपल्याला बघावं लागेल, कारण मधल्या काळामध्ये रम्मीसारख्या गेमला सुद्धा केंद्र सरकारनं त्यांनी ऑफिशियली त्याला अलाउ केलं होतं, त्याच्यावर 28% GST लावला होता। कालांतराने सुप्रीम कोर्टमध्ये ती केस गेली, सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला की तुम्हाला रमी किंवा बाकीचे जे गेम्स आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तशा पद्धतीने चालवता येणार नाही आणि म्हणून ते रद्द करण्यासाठी सांगितलं। आणि म्हणून याचा परिणाम आपल्या ह्या जे काही आपले BGMI, फ्री फायर किंवा हे जे काही वोलारंट वगैरे हे जे काही गेम्स सुरू आहेत आणि ज्याच्यामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यतासुद्धा या गेम्सला आहे, आपल्या टीमसुद्धा आहे, ओरँगुटान नावाची एक टीम आहे, ती इंटरनॅशनल लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी बक्षीस वगैरे मिळालेले आहेत। पण ही थीन लाईन आहे ना, याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण दुसरीकडे हाही चर्चेचा विषय आहे की आपले मुलं, सगळ्यांच्याच कुटुंबातले जे काही मुलं आहे त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा ते एक चॅलेंज आपल्यासमोर आहे। आणि मग पारंपरिक जे काही खेळ आहेत त्या ठिकाणी ते गेले पाहिजे, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, एक्झर्शन झालं पाहिजे, हे एक चॅलेंज आहे। त्याच्यामुळे हे करताना त्याचासुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्याचा दुरुपयोग होणार नाही। तर या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एक धोरण आखावं लागेल आणि त्या धोरणाच्या हिशोबाने आपल्याला किती प्रमाणामध्ये या गेमला तशा पद्धतीची आपल्याला मान्यता द्यायची आहे याचा विचार आपण करणार आहे का, हा या निमित्ताने मला प्रश्न उपस्थित करायचा आहे।